हाय एव्हरीवन, आजपासून आपण एक नवीन लेक्चर सिरीज चालू करत आहे. आता ही जी व्हिडिओ लेक्चर सिरीज असणार आहे खास करून त्या मुलांसाठी जे 10वी मधून जस्ट 11वी मध्ये आलेले आहेत आणि ज्यांना बेसिक क्लिअर करण्याची गरज आहे केमिस्ट्री मधील. आता अशा मुलांसाठी आपण एक लेक्चर सिरीज सुरू करत आहे, ज्यामध्ये आज आपण टॉपिक सिलेक्ट केलेला आहे जो की आहे मॅटर. आता या मॅटर विषयी आपण 9th मध्ये 10th मध्ये शिकून आलेलो आहोत. मॅटर म्हणजे काय आपल्याला माहित आहे, मास म्हणजे काय माहित आहे, मास आणि वेट मध्ये काय डिफरन्स असतो ते माहित आहे. त्यालाच फक्त आपल्याला रिकॉल करायचं आहे, रिपॉलिश करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. ठीक आहे, जसं इथं डेफिनेशन लिहिलेलं आहे. कोणते? मॅटर. मॅटर म्हणजे काय? एनिथिंग विच ऑक्युपाईज सेम स्पेस अँड हॅज अ मास. ठीक आहे, अशी प्रत्येक गोष्ट ज्याला काय आहे स्वतःच स्पेस आहे आणि त्याला काय आहे मास आहे, त्याला मी काय म्हणणार? मॅटर म्हणणार आहे. ठीक आहे, मग हे मास म्हणजे काय असतं? तर मासची डेफिनेशन काय होती रे? मास इज अ अमाऊंट ऑफ मॅटर इन अन ऑब्जेक्ट. कोणत्याही ऑब्जेक्ट मध्ये किती अमाऊंट मध्ये मॅटर प्रेझेंट आहे त्याला मी काय म्हणणार आहे? ज्याचं मास म्हणणार आहे. आता याला जर एक्झाम्पल जर समजून घ्यायचं झालं तर ठीक आहे, दोन बीकर आपण सिलेक्ट केले. हा पहिला बीकर असणार आहे ए आणि हा एक बीकर आहे बी. ठीक आहे, आता हे दोन्हीच्या दोन्ही बीकर एम्प्टी. जरी एम्प्टी बीकर असले तरी याच्यामध्ये एअर तर ऍटलीस्ट प्रेझेंट असणारच आहे. एअर ऍटलीस्ट प्रेझेंट असणार आहे. आता एअर काय आहे? एअर एक मॅटर आहे. ही पण एअर काय? एक मॅटर आहे. प्लस मी इथं सिलेक्ट करतोय वॉटर. ठीक आहे ना, ह्या बीकर मध्ये मी ऍड केलं वॉटर. एअर प्लस वॉटर आणि ह्या बीकर मध्ये काहीही ऍड केलेलं नाही. यामध्ये फक्त आणि फक्त काय एअर आहे. जर मी याचा विचार केला तर याच्यामध्ये मॅटर, एअर पण एक मॅटर आहे आणि वॉटर पण एक काय मॅटर आहे. पण ह्याच्यामध्ये फक्त एअर मॅटर आहे. म्हणजे अमाऊंट ऑफ मॅटर कुठे जास्त आहे? तिथं अमाऊंट ऑफ मॅटर काय आहे? जास्त आहे. अमाऊंट ऑफ मॅटर जास्त अमाऊंट मध्ये जास्त आहे. ठीक आहे, जर याचं अमाऊंट ऑफ मॅटर जास्त असेल तर याचं मास पण काय झालं? याचं मास पण जास्त असणार आहे ऍज कम्पेअर्ड टू दिस वन. समजलं? म्हणजेच काही सिंपल जर आपण बघायचं झालं तर मॅस म्हणजे काय असणार आहे? मास म्हणजे इट इज द अमाऊंट ऑफ मॅटर इन एन ऑब्जेक्ट. ठीक आहे, इतक्याशी डेफिनेशन मोर दॅन सफिशियंट आहेत. अजून एक महत्वाची टर्म तुम्ही शिकला होता की जे माझं मास असते ते मास काय असतं रे? मास हे कॉन्स्टंट राहतं. मास कसं राहतं? कॉन्स्टंट राहतं. आणि काय आपण म्हणत होतो? मास आणि वेट ह्या दोन्ही कशा आहेत? वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजी आहेत. मास आणि वेट हे सेम कन्सेप्ट नाही. वेटचा एक फॉर्म्युला तुम्ही बघितला होता 10वी मध्ये. काय होता? मास इंटू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी. ठीक आहे, काय अर्थ आहे याचा? कोणताही एखादा मॅटर जर मी कन्सिडर केला तर त्याला स्वतःचा मास असणार आहे. तेच तर आपण बघतोय. ठीक आहे, आता ही जी अर्थ आहे ह्याच्यावरती काय लावते? ग्रॅव्हिटी, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. एक अट्रॅक्शन फोर्स लावत असते त्याला आपण काय म्हणतो? तो ग्रॅव्हिटी. ठीक आहे ना, त्याला जी ने डिनोट केलं जातं. बर, ही जी जी ची व्हॅल्यू आहे त्या जीच्या व्हॅल्यूला आपण काय म्हणणार आहे? किंवा जीची व्हॅल्यू किती असते? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजेच काय झालं? जर मला वेट काढायचं असेल तर कोणत्याही मॅटरच्या मासला मला त्याच्या ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीनं काय करावं लागेल? मल्टिप्लाय करावं लागेल. आता इथे मी एक वर्ड यूज करतोय. कोणता वर्ड यूज करतोय रे? ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे, जी म्हणजे काय? मी म्हटलं जी म्हणजे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे, आणि जी ची व्हॅल्यू आपण किती घेतली किंवा किती असते? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, मग ऍक्सलरेशन म्हणजे काय असतं रे? ऍक्सलरेशन म्हणजे काय असतं? काय बघतोय आपण? कोणताही मॅटर आहे त्या मॅटरचं मास हे कॉन्स्टंट आहे पण वेट काय होतं? चेंज होत जातं. जसं की हा माझा चॉक आहे, ह्या चॉकचं जर मी मास घ्यायचं म्हटलं तर इथं अर्थवरती सपोज करा 1 ग्रॅम मास असेल तर ते मूनवरती गेल्यानंतर ते काय होणार आहे? चेंज होणार आहे. कशामुळे चेंज होणार आहे? कारण ही जी ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू जी आहे ती अर्थवरती 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर असेल तर मूनवरती गेल्यानंतर काय असणार आहे? वेगळी असणार आहे. ठीक आहे, मग ह्यामध्ये ऍक्सलरेशनचा अर्थ काय आहे ते बघूया आपण. ऍक्सलरेशन ही सिंपल आहे रे. ऍक्सलरेशनचा जर मी फॉर्म्युला काढायचं झालं तर काय राहतो फॉर्म्युला त्याचा? चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. ठीक आहे, मग व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं ते पण माहित पाहिजे. व्हेलॉसिटीचा पण एक फॉर्म्युला बघूया. व्हेलॉसिटी काय असणार आहे? ठीक आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ओके, आता डिस्प्लेसमेंट काय असतं ते पण माहित पाहिजे. बऱ्याचदा विद्यार्थ्यांचा भ्रम काय होतो रे? व्हेलॉसिटीला ते स्पीड असं समजून जातात. व्हेलॉसिटी म्हणजेच काय? स्पीड. तर व्हेलॉसिटी आणि स्पीड ह्या वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. जसं की इथं काय लिहिलं होतं आपण? मास आणि वेट ह्या काय आहेत? वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. तसं व्हेलॉसिटी आणि स्पीड ह्या पण काय आहेत? वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. स्पीड म्हणजे काय असतं? हाऊ फास्टली
हाऊ फास्टली मुव्हिंग अँड ऑब्जेक्ट, कुठलाही एखादा ऑब्जेक्ट किती फास्ट मूव्ह करतो त्याला मी काय म्हणणार आहे, त्याला मी म्हणणार आहे स्पीड. मग व्हेलॉसिटी काय असते, व्हेलॉसिटी इज स्पीड विथ डिरेक्शन. व्हेलॉसिटी म्हणजे काय, स्पीड विथ अ डिरेक्शन. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता स्पीड विथ डिरेक्शन म्हणजे काय, या स्टेटमेंटचा अर्थ काय ते बघूया. आपण सायकल चालवत असतो बरोबर ना, सायकल चालवतो, दोन मित्र सायकल चालवत असतात. काय का चाललंय त्यांचं, एका मित्रानं पाठीमागचं जे चाक आहे ते हवेमध्ये असं उचलून धरलं, ठीक आहे ना. पुढचा मित्र जो कंटिन्युअस पॅन्डल मारतोय, ते चाक जागेवरती मूव्ह होते ना, जागेवरती सर्क्युलर मोशन मध्ये काय होतंय, मूव्ह होतंय. त्याला मी म्हणणार आहे स्पीड, त्याला मी काय म्हणणार, स्पीड. जसं मी ते चाक खाली टेकवलं, एका पर्टिक्युलर सरफेस वरती जर टेकवलं, हे चाक आता काय हवेत आहे, कंटिन्युअसली मूव्ह करतोय. जर मी ते खाली सरफेस वरती टेकवलं तर ते एका पर्टिक्युलर डिरेक्शनला पुढे जाणार ना. आता हे एकाच प्लेस वरती कंटिन्युअसली मूव्ह करतोय, त्याच प्लेस वरती ते कंटिन्युअसली मूव्ह करते, कारण ते सरफेसला खाली टच झालेलं नाही. याला मी म्हणतोय स्पीड. हे जे ऑब्जेक्ट आहे, हे जे व्हील आहे, ते कंटिन्युअसली काय होतंय, कंटिन्युअसली मोशन मध्ये किंवा कंटिन्युअसली काय होतंय, मूव्ह होतंय. ठीक आहे, जसं मी त्याला सरफेस वरती टेकवेन, खाली जमिनीवरती टेकवेन, ते एका पर्टिक्युलर डिरेक्शनला काय होणार, मूव्ह व्हायला स्टार्ट होणार. म्हणजे ए ह्या प्लेस पासून ते कुठे जाणार, बी ह्या प्लेस वरती जाणार आहे. ठीक आहे ना. आता ए या प्लेस पासून बी या प्लेस पर्यंत जाणं, याला म्हणतात डिस्प्लेसमेंट. त्याला काय म्हणतात, डिस्प्लेसमेंट. आणि हे किती वेळामध्ये गेलं ते काय असणार आहे माझं, टाइम. आणि डिस्प्लेसमेंट अपॉन टाइमलाच मी काय म्हणणार आहे, व्हेलॉसिटी. डिस्प्लेसमेंट अपॉन टाइमलाच मी काय म्हणणार आहे, व्हेलॉसिटी. ठीक आहे ना. आता जे माझं डिस्टन्स आहे, ए पासून बी पर्यंत गेलं ना, डिस्टन्सच आहे ना, मग याला आपण कशामध्ये मोजणार, मीटर मध्ये. आणि टाइमला कशामध्ये मोजणार आहे, टाइमला मी मेजर करणार आहे सेकंड मध्ये. व्हेलॉसिटीचं युनिट जर बघायचं झालं तर ते काय बनतं, मीटर पर सेकंड. ठीक आहे. जसं की मी तुम्हाला हे सांगायला लावलंय की जीच्या पुढे मीटर पर सेकंड स्क्वेअर कुठून आलं. आता इथं काय दिलंय, चेंज इन व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी म्हणजे काय झालं, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. त्याचं युनिट मीटर पर सेकंड. किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आणि किती टाइम मध्ये केलं, त्याला मी म्हणतो व्हेलॉसिटी. ठीक आहे. मग याचं युनिट काय आलं, मीटर पर सेकंड डिवायडेड बाय काय, सेकंड. म्हणजेच काय, मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. आता हे युनिट कन्वर्जन कसं केलं, हे डिराइव्ह युनिट कशा असतात, युनिट म्हणजे काय, याच्याविषयी येणाऱ्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत. आता आपला फोकस कशावरती होता, मास आणि वेट ह्या दोन्ही गोष्टी सेम नाहीत. मास हे काय राहतं, कॉन्स्टंट राहतं. वेट काय होतं, चेंज होतं. कशामुळे चेंज होतं, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमुळे. कारण याची व्हॅल्यू प्लेस टू प्लेस काय होणार आहे, प्लेस टू प्लेस व्हॅरी होत जाणार आहे. आता अर्थ वरती याची ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू किती आहे, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. बरोबर आहे ना. हे मीटर पर सेकंड स्क्वेअर कसं आलं ते बघण्यासाठी मला ऍक्सेलरेशन माहित पाहिजे होतं. ऍक्सेलरेशन म्हणजे काय, चेंज इन व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम. चेंज इन व्हेलॉसिटी, आता व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, त्यासाठी मला स्पीड म्हणजे काय माहित पाहिजे. ठीक आहे ना. स्पीड म्हणजे काय असतं, कोणतेही ऑब्जेक्ट एकाच जागेवरती कंटिन्युअसली मूव्ह होते, किती स्पीडनं, किती फास्टली ते मूव्ह होतंय, त्याला मी काय म्हणणार आहे, स्पीड म्हणणार आहे. ठीक आहे ना. आणि स्पीडला एक पर्टिक्युलर डिरेक्शन जर मिळाली तर त्याला मी काय म्हणणार आहे, व्हेलॉसिटी म्हणणार आहे. ठीक आहे. आता त्याच्यावरून मी ही युनिट डिराइव्ह करून तुम्हाला दाखवलं. यातली कोणती गोष्ट जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. अदरवाईज त्या नोट्स मध्ये तुम्ही हे ऍड करू शकता. आता येणाऱ्या लेक्चर मध्ये युनिट कन्वर्जन आपल्याला शिकायचंच आहे, त्यामध्ये काळजी करण्यासारखं काही नाहीये. ठीक आहे. आतापर्यंत आपण कुठं आलोय, मास आणि वेट ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत, हे तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता थोडंसं पुढे जाऊया आपण. यानंतर आता आपण एनर्जी विषयी पण पाहिलं होतं. एनर्जी म्हणजे काय असतं रे, कोणत्याही मॅटरला मोशन मध्ये आणण्यासाठी किंवा मॅटरला मूव्ह करण्यासाठी मला एनर्जीची गरज लागते. ठीक आहे ना. इथं आपण लिहिलंय मास म्हणजे काय झालं रे, मास आणि वेट हे दोन अनइक्वल क्वांटिटी आहेत. म्हणजे काय, मास आणि वेट ह्या सेम क्वांटिटी नाहीयेत, सेम प्रॉपर्टी नाहीयेत. मास कॉन्स्टंट असतं, वेट कॉन्स्टंट राहत नाही, हे पाहून झालं. आता एनर्जी विषयी बघतोय आपण. एनर्जी म्हणजे काय, एनर्जी म्हणजे कपॅसिटी. एनर्जी म्हणजे काय, कपॅसिटी टू डुईंग वर्क. वर्क करण्याची कपॅसिटी म्हणजेच काय, वर्क करण्याची कपॅसिटी म्हणजेच एनर्जी. ठीक आहे ना. कोणत्याही मॅटरला मोशन मध्ये आणण्यासाठी एनर्जीची गरज लागत असते. जसं की काय, आता ही पूर्ण जी मी जे बोलतोय ही पूर्ण बॉडी काय आहे, हे मॅटर आहे ना. आता या मॅटरला वर्क्स मध्ये आणायचंय, म्हणजे मी जे हालचाल करतोय, आता मी जे चालतोय, मी जे बोलतोय, त्याच्यासाठी काहीतरी एनर्जीची गरज आहे. म्हणजेच काय, मॅटरला वर्क मध्ये आणण्यासाठी, मोशन करण्यासाठी एक एनर्जीची गरज असते. ठीक आहे ना. आता ही जी एनर्जी आहे ती एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होत असते. एनर्जी वन फॉर्म पासून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होणार आहे. ती कशी कन्वर्ट होते, त्याची एनर्जीचे कोणकोणते टाईप आहेत हे पण आपण पुढच्या लेक्चर्स मध्ये बघू. आज फक्त आपण बेसिक बघत चाललेलो आहोत. ठीक आहे. जसं की आता अजून एखादं जनरल लाईफ मधलं एक्झाम्पल जर बघायचं म्हटलं तर तुमच्या हातामध्ये
फोन आहे, जो आपल्या हातामध्ये जो मोबाईल आहे, ठीक आहे ना. त्या मोबाईलमध्ये तुम्ही आता स्क्रीनवरती व्हिडिओ बघताय, त्याच्यातून एक साऊंड ऐकू येतोय, म्हणजे ते एक हार्डवेअर मॅटर्स आहे ना. स्क्रीन आहे, बटन्स आहेत, हे सगळे काय आहेत, हे सगळे मॅटर्स आहेत, ठीक आहे. जर जर याला वर्क मध्ये आणायचं असेल, मोबाईलला जर वर्क करायचं असेल, तर त्याच्यामध्ये बॅटरी पाहिजे. आणि बॅटरीमध्ये काय पाहिजे रे, बॅटरीमध्ये एनर्जी पाहिजे. आता ही एनर्जी कुठून येणार आहे, ही एनर्जी येणार आहे ज्यावेळी आपण बॅटरीला चार्ज करतो, म्हणजे त्याला आपण इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोव्हाइड करतो. आता ही इलेक्ट्रिकल एनर्जी वेगवेगळ्या, जसं की लाईटच्या फॉर्ममध्ये, साऊंडच्या फॉर्ममध्ये, किंवा जास्त मोबाईल युज केल्यानंतर आपल्याला तो मोबाईल गरम लागतो, म्हणजेच काय वार्म होत जातो. म्हणजेच इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, थर्मल एनर्जीमध्ये होतं. थोडक्यात काय, एनर्जी आणि मॅटर हे दोघे एकमेकासोबत कशा आहेत, रिलेटेड आहेत. एनर्जी आणि मॅटर एकमेकासोबत रिलेटेड आहेत. एनर्जीचं कन्व्हर्जन आपण मासमध्ये किंवा मॅटरमध्ये करू शकतो, मासचं कन्व्हर्जन आपण एनर्जीमध्ये करू शकतो. आणि हे जे रिलेशन आहे हे वेल फेमस रिलेशन आईन्स्टाईनने शोधून काढलं होतं. त्याच्यावरून एक इक्वेशन आपल्याला दिलेलं होतं, ज्याचं नाव होतं E इज इक्वल्स टू काय, MC स्क्वेअर. E इज इक्वल्स टू MC स्क्वेअर. हे वेल फेमस इक्वेशन आहे. आता याच्या पाठीमागची जर हिस्ट्री जाणून घ्यायला जर आपण गेलो तर खूप मोठी हिस्ट्री आणि खूप इंटरेस्टिंग असा हा टॉपिक आहे. याच्यावरती आपण एक सेपरेट असा एक व्हिडिओ वेगळा बनवू शकतो, आणि तो मी बनवेन नेक्स्ट एखाद्या लेक्चरमध्ये. मी तुम्हाला सांगेन E इज इक्वल टू MC स्क्वेअर हे नक्की कसं बनलं, त्यामध्ये हे मॅटर, मास याचा काय रोल आहे, C स्क्वेअर स्क्वेअरचा काय रोल आहे, एनर्जी म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आपण इन डिटेलमध्ये पाहू शकतो. ठीक आहे. अजून एक महत्वाची गोष्ट आहे. कोणती महत्वाची गोष्ट आहे रे, एनर्जी and amount of matter, energy and amount of matter in universe is fixed. Universe is fixed. म्हणजेच काय, ही कॉन्स्टंट आहे. एनर्जीला आणि अमाऊंट ऑफ मॅटरला किंवा मॅटरला आपण क्रिएट करू शकत नाही. इट नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. इट कॅन कन्व्हर्टेड इनटू वन फॉर्म टू अनदर फॉर्म. एनर्जी जेवढी आधी होती तेवढीच आता आहे. मॅटर जेवढा आधी होता तेवढाच आता आहे. याला आपण पुन्हा तयार करू शकत नाही, किंवा याचा डिस्ट्रॉय, याचा नाश पण करू शकत नाही. आता याला जर आपण स्पिरिच्युअलिटी बरोबर जर रिलेट करायचं झालं तर हे जवळजवळ ही सगळी स्टेटमेंट, ही जी थिअरी आहे ना, ही 18 किंवा 19 सेंचुरीच्या दरम्यान समोर येत होती. 18th और 19th सेंचुरी, ह्या सेंचुरीच्या दरम्यान ह्या सगळ्या गोष्टी समोर येत होत्या. त्या वेगवेगळ्या सायंटिस्ट याच्यावरती वर्क करत होते आणि त्यांनी हे स्टेटमेंट सगळे सांगून दिले होते. पण जर आपण याचा बारकाव्यानं जर विचार केला तर आपल्या हिस्ट्रीमध्ये, इतिहासामध्ये जर डोकावून बघितलं तर ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी आपल्याला माहित होत्या किंवा आपल्या पूर्वजांना माहित होत्या. जर याचं स्पिरिच्युअलिटी बरोबर जर रिलेशन काढायचं झालं तर जर हिंदुनिझम मध्ये एक ग्रंथ आहे जो की आपला सगळ्यात काय म्हणतो आपण पूजनीय असा ग्रंथ आहे, भगवद्गीता. त्याच्या दुसऱ्या अध्यायामध्ये एक स्टेटमेंट दिलं किंवा एक श्लोक दिलाय. ते कोणता श्लोक आहे, नासतो विद्येते भावो ना भावो विद्येते सत. याचा अर्थ काय असतो, जे अस्तित्वात आहे त्याचा नाश करू शकत नाही, आणि जे अस्तित्वात नाही त्याला आपण निर्माण पण करू शकत नाही. ठीक आहे. हेच त्यांनी सायंटिस्टने सांगितले, एनर्जी अँड अमाऊंट ऑफ मॅटर इन युनिव्हर्स इज ए फिक्स. म्हणजे मॅटरला आणि एनर्जीला आपण क्रिएट करू शकत नाही आणि डिस्ट्रॉय पण करू शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही 10वी मध्ये पाहिलेल्या होत्या. जसं की मॅटर बद्दल मी म्हटलं, डेफिनेशन त्याची झाली, काय झाली, मास म्हणजे काय, अमाऊंट ऑफ मॅटर इन एन ऑब्जेक्ट. ते कसं असतं, कॉन्स्टंट असतं. मास आणि ऑब्जेक्ट ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एनर्जी, कोणत्याही मॅटरला मोशन मध्ये आणण्यासाठी एनर्जीची गरज असते. एनर्जी आणि मास किंवा एनर्जी आणि मॅटर हे एकमेकाबरोबर कसे आहेत, लिंक्ड आहेत किंवा रिलेटेड आहेत. एनर्जी अँड अमाऊंट ऑफ मॅटर इन युनिव्हर्स ही फिक्स आहे, हे कधीही क्रिएट करू शकत नाही, याला आपण डिस्ट्रॉय करू शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टी एकदम बेसिक आहेत, ज्या की 10th मध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना पाहिलेल्या असतात. हळूहळू आपण यालाच कन्सिडर करून 11 चे टॉपिक सुरू करायचे आहेत. ठीक आहे. आपण नेक्स्ट टॉपिक कडे हळू थोडस पुढे जाऊया. आता ह्या मॅटरच्या जर काही प्रॉपर्टी किंवा जर नेचर बघायचं झालं तर सगळ्यात पहिल्यांदा नेचर ऑफ मॅटर. नेचर ऑफ मॅटर. मॅटरचं नेचर काय असतं ते आपण बघून घेऊया. ठीक आहे. काय आहे रे, जसं की मॅटर इज मेड अप ऑफ. मॅटर कशापासून बनलेला आहे, हे स्मॉल पार्टिकल पासून बनलेलं आहे. स्मॉल पार्टिकल. ठीक आहे. माझ्या हातामध्ये हा चॉक आहे, हा एक मॅटर आहे. हा कसा आहे, स्मॉल पार्टिकल पासून बनलाय ना. जसं की बघा, हे काय आहे, स्मॉल पार्टिकल आहे. स्मॉल पार्टिकल पासून काय आहे रे, एक मॅटर बनलेला आहे.
आता हे जे पार्टिकल्स असतात ना, त्या पार्टिकल विषयी थोडंसं जाणून घेऊया. जे माझे पार्टिकल्स आहेत, हे पार्टिकल्स कसे असणार? ह्या पार्टिकलच्या मध्ये ना एक स्पेस असतो. इट हॅज particle has space between them. ठीक आहे. कसा काय स्पेस आहे ते पण बघूया आपण. बघा, जर मी एक बिकर कन्सिडर केला, ठीक आहे ना, एक बिकर कन्सिडर केला आणि या बिकर मध्ये किंवा ग्लास मध्ये सुरुवातीला वॉटर फिल करून ठेवलेलं आहे. काय फिल केलं याच्यामध्ये? वॉटर. ठीक आहे ना. याच्यामध्ये ऑक्सिजनचे मॉलिक्युल असणार, म्हणजे वॉटरचे पार्टिकल्स असणार आहेत. ऑक्सिजनचे पार्टिकल याला मी म्हणतो ऑक्सिजनचे पार्टिकल्स आहेत. ठीक आहे. हे वॉटरचे पार्टिकल आहेत ऑलरेडी याच्यामध्ये. आता याच्यामध्ये मी काय टाकतोय रे? याच्यामध्ये सपोज करा मी शुगर ऍड केली. याच्यामध्ये ऍड काय केली? शुगर ऍड केली. जसं शुगर पाण्यामध्ये जाईल तशी ब्रेकडाऊन व्हायला सुरू होणार आहे. याचे जे मॉलिक्युल्स आहेत ते स्मॉल मॉलिक्युल्स मध्ये किंवा स्मॉल पार्टिकल मध्ये ब्रेकडाऊन व्हायला सुरू होतील आणि याचे जे पार्टिकल्स आहेत हे याच्या एम्प्टी स्पेस मध्ये जाऊन बसतात. म्हणजे जेव्हा मी शुगर पाण्यामध्ये टाकतो आणि त्यानंतर याला मी झूम करून बघत राहतो, त्यावेळी मला त्या वॉटर मॉलिक्युलच्या मध्ये म्हणजे याच्यामध्ये जो एम्प्टी स्पेस आहे, तो स्पेस आहे, त्या स्पेसमध्ये मला शुगरचे मॉलिक्युल दिसतात. याचा अर्थ काय? पार्टिकल्सच्या मध्ये एम्प्टी स्पेस प्रेझेंट हा असतो. ठीक आहे. त्यानंतर अजून एक पार्टिकलच्या बाबत जर सांगायचं झालं तर काय म्हणणार आहे मी? इट कॅन मूव्ह और मुव्हिंग कंटिन्युअसली. शॉर्ट मध्ये लिहूया, मुव्हिंग कंटिन्युअसली. पार्टिकल जे असतात ते कंटिन्युअसली मूव्ह करत राहतात. ठीक आहे. आता याला कसं एक्सप्लेन करणार आहे? जसं की आपण घरामध्ये, देवघरामध्ये अगरबत्ती लावत असतो. घराच्या एका कोपऱ्यामध्ये अगरबत्ती लावतो आणि दुसऱ्या कोपऱ्यामध्ये पण त्याचा स्मेल येत असतो. म्हणजे काय? अगरबत्तीचे जे मॉलिक्युल आहेत ते एअर बरोबर काय होत आहेत? कंबाईन होत आहेत आणि एअर बरोबर फ्लो होऊन दुसऱ्या कोपऱ्यामध्ये जात आहेत. जर क्लासमध्ये एखादा मुलगा परफ्यूम मारून येत असेल किंवा परफ्यूम लावून येत असेल तर पूर्ण क्लासमध्ये त्याचा फ्रेग्रन्स जाणवतो. याचा अर्थ काय आहे? तो जो परफ्यूम आहे त्या परफ्यूमचे मॉलिक्युल्स हवेबरोबर काय होत आहेत? हवेबरोबर मिक्स होत आहेत आणि पूर्ण एअर मध्ये ते काय केले जात आहेत? कंटिन्युअसली मूव्ह होत आहेत. याचा अजून एक बेस्ट एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तरी ग्लास ट्यूब मी कन्सिडर करतो. ठीक आहे ना. एक सेटअप तयार करूया. ग्लास ट्यूब मी कन्सिडर केली. ही माझी ग्लास ट्यूब आहे. त्या ग्लास ट्यूब मध्ये मी वॉटर फिल केलेला आहे आणि इथून मी थोडासा कलर, पिंक कलर ऍड करतो. आता मी पिंक कलर इथे ऍड केलाय तर फक्त इथं पिंक कलर यायला पाहिजे, पण पिंक कलर इथं नाही येता पूर्ण वॉटरला पिंक कलर येतो. ह्याचा अर्थ काय? हे पिंक कलरचे जे मॉलिक्युल आहेत ते ह्या ठिकाणापासून या ठिकाणापर्यंत काय होत आहेत? मूव्ह होत आहेत आणि याच्यासाठी कायनेटिक एनर्जीची गरज असते. ते पण आपण आता पुढे हळूहळू ऍडव्हान्स लेक्चर्स मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. म्हणजेच काय? पार्टिकल, मॅटर हा कशापासून बनलाय? स्मॉल पार्टिकल पासून. ठीक आहे. पार्टिकल कशा असणार आहे? त्यांच्यामध्ये एम्प्टी स्पेस असणार आहे. पार्टिकल्स कंटिन्युअसली मूव्ह करतात, हे पण बघितलं. आता अजून एक प्रॉपर्टी आहे पार्टिकलची. कुठली? दे अट्रॅक्ट इच अदर. दे अट्रॅक्ट टू इच अदर. ते एकमेकाला अट्रॅक्ट करत असतात. इच अदर. आता हे जे अट्रॅक्शन असतं ना, हे दोन टाईपचं अट्रॅक्शन असतं. कोणतं दोन टाईपचं अट्रॅक्शन असतं? ऍडेसिव्ह आणि दुसरं कुठलं असणार आहे? कोहेसिव्ह. ठीक आहे. ऍडेसिव्ह अट्रॅक्शन आणि कोहेसिव्ह अट्रॅक्शन. आता ऍडेसिव्ह अट्रॅक्शन म्हणजे काय असतं? जर डिफरंट पार्टिकल मध्ये अट्रॅक्शन असेल, डिफरंट पार्टिकल मधलं अट्रॅक्शन, तर त्याला मी काय म्हणणार आहे? ऍडेसिव्ह म्हणणार आहे. आणि कोहेसिव्ह म्हणजे काय? सेम पार्टिकल मधील अट्रॅक्शन. सेम पार्टिकल मध्ये. ठीक आहे. म्हणजे मॅटरचे पार्टिकल एकमेकांसोबत अट्रॅक्ट होतात आणि ते दोन टाईप मध्ये अट्रॅक्ट होतात. ऍडेसिव्ह अट्रॅक्शन आणि कोहेसिव्ह अट्रॅक्शन. ऍडेसिव्ह म्हणजे डिफरंट पार्टिकल मधलं अट्रॅक्शन आणि कोहेसिव्ह म्हणजे सेम पार्टिकल मधलं अट्रॅक्शन. ठीक आहे. आता याचं ऍडेसिव्हचं जर एक बेसिक किंवा फेमस एक्झाम्पल बघायचं म्हटलं तर तुम्ही लॅबमध्ये गेल्यानंतर टायट्रेशन वगैरे करताल त्यावेळी तुम्हाला मिनिस्कस अशी एक कन्सेप्ट शिकवली जाईल. याला म्हणतात मिनिस्कस. ठीक आहे ना. सपोज करा हे काय म्हणून ग्लास ट्यूब माझ्याकडे आहे आणि त्या ग्लास ट्यूब मध्ये मी वॉटर फिल केलाय तर इथं वरती एक मिनिस्कस आलेला असतो. ठीक आहे ना. आता हा मिनिस्कस कशामुळे आहे? इथं ग्लास आणि वॉटर यांच्यामध्ये, ग्लासमध्ये एक सिलिका म्हणून एक सबस्टन्स असतो, त्या सबस्टन्स मध्ये आणि वॉटर मध्ये काय होतं रे? अट्रॅक्शन होतात. तर सिलिका वेगळा आहे, वॉटर वेगळा आहे. डिफरंट पार्टिकल मधलं अट्रॅक्शन आहे. इथं डिफरंट टाईप पार्टिकल मधलं अट्रॅक्शन आहे. आणि इथं आतमध्ये काय? इथं वॉटर आहे ना, ऑक्सिजन हायड्रोजन हायड्रोजन, ऑक्सिजन हायड्रोजन हायड्रोजन यांच्यामध्ये अट्रॅक्शन आहे. म्हणजे हे काय झालं? हे झालं कोहेसिव्ह. आणि इथं जे आहे याला मी काय म्हणणार आहे? ऍडेसिव्ह. आता पुढे अॅनालिटिकल केमिस्ट्री मध्ये याला आपण इन डिटेल मध्ये पाहणारच आहे. आज फक्त आपण जस्ट बेसिक बघतोय, कशाला काय म्हणायचं, कोणत्या टर्मिनॉलॉजी असतात ते आपण फक्त पाहत चाललो आहोत. ठीक आहे. अजून याच्यामध्ये एक पॉईंट आपला मिस झाला तो की कुठला असणार आहे? मी जसं म्हटलं की शुगर पार्टिकल जेव्हा मी पाण्यामध्ये टाकतो तेव्हा ते वॉटर बरोबर काय होत आहेत? मिक्स होत आहेत.
ज्यावेळी आपण एका अगरबत्तीचं एक एक्झाम्पल दिलं, मी अगरबत्ती लावली एका कोपऱ्यामध्ये तर एअर बरोबर मिक्स होत जाते. परफ्यूमचं एक्झाम्पल, एअर बरोबर ते काय होत आहेत, मिक्स होत आहेत. पार्टिकल्स एकमेकासोबत मिक्स होतात. पार्टिकल्स आर मिक्सिंग इच अदर. एकमेकामध्ये जे मिक्स होत असतात त्याला आपण म्हणणार आहे डिफ्युजन. याला काय म्हणणार आहे, डिफ्युजन. ठीक आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी 10th मधून 11th मध्ये येत असताना 9th ला किंवा 10th ला तुम्ही एका पाहिल्या असतील, ऍटलिस्ट कानावरून तर गेल्या असतील. आता याला धरूनच आपल्याला पुढचे सारे टॉपिक बघायचे आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं, आपण मॅटर बद्दल बघायला सुरुवात केली. जसं की मॅटर म्हणजे काय आहे, अशा प्रत्येक कुठलीही गोष्ट ज्याला स्वतःचा काय आहे, स्वतःच मास आहे, जो ह्या स्पेस मध्ये काय करणार आहे, एक युनिव्हर्स मध्ये काय करणार आहे, स्वतःच एक स्पेस ऑक्युपाईज करणार आहे. हा, ते एक सांगायचं झालं. स्पेस ऑक्युपाईज करतोय म्हणजे काय रे, सपोज इथं आता काय आहे, आता हा एम्प्टी स्पेस आहे, ठीक आहे ना. ह्या एम्प्टी स्पेस मध्ये माझ्याकडे क्यूब आहे. हा क्यूब जर मी असा ठेवला तर हा काय करणार, हा मॅटरच आहे, बरोबर आहे ना. याला एक्सप्लेन करण्यासाठी मला 3 डायमेन्शन लागतात, ठीक आहे. याला एक्सप्लेन करण्यासाठी काय लागतात, 3 डायमेन्शन लागतात. कोणते कोणते 3 डायमेन्शन लागणार आहेत बघा. हा जर माझा क्यूब असेल तर हा पुढचा एक ऍक्सिस झेड ऍक्सिस, ठीक आहे ना. याला वरती एक्स ऍक्सिस आणि इकडचा वाय ऍक्सिस, ठीक आहे. म्हणजेच काय, मॅटरची ज्यावेळी डेफिनेशन मी सुरुवातीला लिहिलेली त्यावेळी काय लिहिलेलं, इट ऑक्युपाईज सम स्पेस. स्पेस ऑक्युपाय करतो त्यालाच आपण इन शॉर्ट काय म्हणणार आहे ते बघतो, ठीक आहे ना. बघा, म्हणजे हा जर एक माझा मॅटर असेल, 3D मध्ये मॅटर असेल, तर याला एक्सप्लेन करण्यासाठी मला एक्स डिरेक्शन, वाय डिरेक्शन आणि झेड डिरेक्शन, ही एक्स आहे, ही वाय डिरेक्शन आहे आणि ही कुठली डिरेक्शन आहे, झेड डिरेक्शन आहे. एक्स वाय झेड 3 डिरेक्शनची गरज लागते. म्हणजे कोणत्याही मॅटरचा किती स्पेस ऑक्युपाय केलाय ह्याला 3D स्पेस मध्ये जर मी दाखवलं, बरोबर आहे ना, मॅटरनं 3D स्पेस जर ऑक्युपाय केला तर त्याला मी म्हणतो असतो व्हॉल्यूम. तर त्याला मी काय म्हणतो असतो, व्हॉल्यूम. मग इन शॉर्ट मॅटरची डेफिनेशन काय झाली, अशी प्रत्येक गोष्ट ज्याला काय आहे व्हॉल्यूम आणि ज्याला काय आहे मास आहे त्याला मी काय म्हणणार आहे, मॅटर म्हणणार आहे. मास म्हणजे काय, एनी ऑब्जेक्ट विच, म्हणजे कुठल्याही ऑब्जेक्ट मध्ये किती अमाऊंट मध्ये मॅटर फिल केलेला आहे, किती अमाऊंट मध्ये मॅटर आहे त्याला मी म्हणणार आहे मास. मास आणि वेट काय डिफरंट क्वांटिटी, ठीक आहे, ते पण आपण बघितलं. त्यानंतर आपण डायरेक्ट एनर्जी बद्दल पाहिलं, एनर्जी आणि मासचं रिलेशन असतं ते पण पाहिलेलं आहे, ठीक आहे. ई इज इक्वल टू एमसी स्क्वेअर. त्यानंतर मॅटरच्या काही 2-3 बेसिक प्रॉपर्टी होत्या किंवा त्याला नेचर म्हणू शकतो. मॅटर हे कसं आहे, स्मॉल पार्टिकल पासून बनलेलं आहे. ते स्मॉल पार्टिकल मध्ये अट्रॅक्शन असतं हे पण आपण बघितलं, कोहेसिव्ह अट्रॅक्शन आणि ऍडिसिव्ह अट्रॅक्शन. त्या पार्टिकलच्या मध्ये स्पेस असतो, बरोबर आहे ना, ते पण आपण बघितलेलं आहे. त्यानंतर अजून काय बघितलं, ते जे पार्टिकल्स असतात ते कंटिन्युअसली मूव्ह करत असतात. आता जे नेक्स्ट लेक्चर असणार आहे त्या नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण मॅटरचं क्लासिफिकेशन बघणार आहे, जिथून की ऑलरेडी आता हे जे सुरुवातीचे लेक्चर्स आहेत, 1, 2, 3 लेक्चर आहेत, त्याच्यामधून कधीही तुम्हाला क्वेश्चन कुठल्याही एक्झाम मध्ये पाहायला एवढा मिळणार नाही. पण हे खूप बेसिक आहे. याच्यापासून जर आपण टचअप करत पुढे अभ्यास करत गेलो तर आपल्याला पुढच्या ऍडव्हान्स गोष्टी समजतील. अदरवाईज मॅटर म्हणजेच काय माहित नाही तर तुम्हाला ऍटम कुठून आला तेही माहित नसणार आहे. आता याच्यामध्ये मी एक पार्ट स्किप केलेला आहे. कोणता पार्ट स्किप केलाय, जर तुम्हाला केमिस्ट्री जर शिकायचं असेल तर सुरुवातीला सगळ्यात आधी शिकवत होतं केमिस्ट्री म्हणजे काय. इट इज अ ब्रांच ऑफ सायन्स, अनालिटिकल केमिस्ट्री, फिजिकल, ऑर्गॅनिक, फॉरेन्सिकल, बायो इनऑर्गॅनिक अशा नंबर ऑफ केमिस्ट्रीचे टाईप सांगितले जातात. आता त्यामध्ये मी गेलेलो नाही, आपण डायरेक्ट मॅटर पासून सुरू केलेलं आहे आणि हेच इम्पॉर्टंट आहे. त्या सगळ्या गोष्टी तुम्ही बुक मधून रीड करू शकता आणि ह्या पण सगळ्या गोष्टी ऑलरेडी तुम्ही टीच करून आलेला आहात. त्यामुळे थोडशा ह्या गोष्टी मी फास्ट घेतलेल्या आहेत. आता येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण क्लासिफिकेशन बघूया आणि त्यानंतर आपण युनिट कन्व्हर्जन कडे जाऊ शकतो.